विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्व्हर्जन मेथडवरती आणखीन एक प्रॉब्लेम बघणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 1/4/2023 व 31/3/2024 चे असे दोन बॅलन्सेस दिलेले आहेत. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असेट्स वेगळ्या दिलेल्या आहेत, लायबिलिटीज वेगळ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करणं हे थोडंसं सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की ड्युरिंग द इयर ended 31st March 2024, her drawing amounted to rupees 1,50,000. तर ड्रॉइंगची आपल्याला 1,50,000 एवढी अमाऊंट दिलेली आहे. म्हणजे हे ड्रॉइंग कॅशच्या स्वरूपात आहे. पुढे आपल्याला असं पण सांगितलेलं आहे की शी आल्सो विथड्रॉ गुड्स वर्थ रुपीज 6,000. म्हणजे तिनं व्यवसायातील काही माल हा वैयक्तिक वापरासाठी नेलेला आहे. आणि हे 6,000 हे सुद्धा ड्रॉइंग आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला आपण काय करतो की ड्रॉइंग्स ॲड करतो, तर ते ड्रॉइंग ॲड करत असताना इन कॅश आणि इन काइंड वस्तूच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात दोन्ही स्वरूपातले ड्रॉइंग आपल्याला एकत्रित घ्यावे लागतात. ओके, त्या दृष्टीने ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. पुढे ऑन 1st July 2023 सी ट्रान्सफर्ड सम हर हाऊसहोल्ड फर्निचर म्हणजे घरी तिच्या घरचं वैयक्तिक जे काही फर्निचर होतं ते तिने ट्रान्सफर केलेलं आहे टू दी बिझनेस ॲट व्हॅल्यू ऑफ ₹21,000. म्हणजे तिनं तिचं वैयक्तिक किंवा त्याच्या स्वतःच्या घरातलं फर्निचर व्यवसायासाठी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे जे 21,000चं फर्निचर व्यवसायामध्ये आलेलं आहे ते ॲडिशनल कॅपिटल म्हणून आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, पुढे या फर्निचरवरती आपल्याला हे टोटल फर्निचरवरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. द फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% पर ॲनम. ओके, वार्षिक 10% दरानं आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. आता इथं आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की जर आपल्याला फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं असेल तर फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती आहे त्याच्यावरती पूर्ण वर्षासाठी डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. आणि नंतरच्या काळात हे जे 1 जुलै 2023ला जे फर्निचर आणलेलं आहे त्याच्यावरती हे फर्निचर आपण व्यवसायात किती दिवस वापरलं तेवढ्या महिन्यासाठी आपल्याला ह्या 21,000च्या फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. ही आपण ॲडजस्टमेंट पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आपल्याला अ प्रोव्हिजन इज टू बी क्रिएटेड ऑन डेटर्स ॲट द रेट 5%. डेटर्सवरती 5% प्रोव्हिजन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच RDDची प्रोव्हिजन आपल्याला इथं करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर इंटरेस्ट ॲट 5% टू बी अलाउडेड ऑन कॅपिटल ॲज ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. वर्षाच्या सुरुवातीला जे काही कॅपिटलचा बॅलन्स होता त्याच्यावरती 5% इंटरेस्ट द्यायला सांगितलेलं आहे कॅपिटलवरती. जनरली सांगितलं नसलं तरी सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन नसेल आणि जर आपल्याला कॅपिटलवरती इंटरेस्ट द्यायचा असेल तर तो नेहमी कॅपिटलच्या ओपनिंग बॅलन्सवरती दिला जातो. ओके, याच्यावरून आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट तयार करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. याच्यासाठी आपल्याला दोन बॅलन्स शीट तयार करावं लागतील किंवा दोन स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावे लागतील. एक ओपनिंग बॅलन्स शीटचं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागेल आणि दुसरं क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागेल. इथं ही तारीख बदलतो, 1/4/2023 आणि 31/3/2024. ओके, चला आपण ओपनिंग आणि क्लोजिंगचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच बॅलन्स शीट तयार करणार आहोत.
आता मी सांगितलं त्याप्रमाणे इथं या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असेट्स आणि लायबिलिटीज याचं क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. त्यामुळं याच्यावरून आपल्याला हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणं सोपं आहे. ओके. सुरुवातीला आपण 1/4/2023चं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करू. याच्यामध्ये सुरुवातीला आपण असेट्स साइडला ज्या काही असेट्स आहेत त्या सगळ्या घेऊ. सुरुवातीला दिलेले आहे कॅश. कॅश दिलेली आहे 74,500. त्याच्यानंतर स्टॉक दिलेला आहे. स्टॉक दिलेला आहे. स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे 1/4/2023ला 2,53,500. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री डेटर्सची 1/4/2023चा बॅलन्स आहे 3,03,000. त्याच्यानंतर दिलेलं आहे फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू आहे 69,000. ओके. प्रीपेड रेंट दिलेला आहे, पण त्या प्रीपेड रेंटचा 1/4/2023चा कोणताही बॅलन्स नाही. त्यामुळे आपण हे इथं घेणार नाही. त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट दिली आहे 1,65,000. त्याच्यानंतर ॲक्रूड एक्सपेन्सेस. ॲक्रूड एक्सपेन्सेस याचा अर्थ काही खर्च आपण केलेले आहेत पण त्याचं पेमेंट करायचं बाकी आहे. ज्यालाच आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं सुद्धा म्हणतो. ॲक्रूड एक्सपेन्सेस. ॲक्रूड एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 35,000. ओके. याच पद्धतीने आपण क्लोजिंग बॅलन्स शीट किंवा क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स सुद्धा तयार करणार आहोत. जवळजवळ सगळेच असेट्स सेम आहेत त्यामुळे मी हे कॉपी पेस्ट करतोय. 31/3/2024चा कॅशचा बॅलन्स दिलेला आहे 65,400. 65,800. त्याच्यानंतर स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे 3,69,000. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे 4,03,200. 4,03,200. फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे 90,000. आणि आणखीन एक आयटम असेट साईडला जो आलेला आहे 31/3/2024ला तो म्हणजे प्रीपेड रेंट. आणि प्रीपेड रेंटची अमाऊंट आहे 4,000. ओके. त्याच पद्धतीने लायबिलिटी साईडला सेम आयटम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आहेत. तेच मी कॉपी करून घेतोय. त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्सचा 31/3/2024चा बॅलन्स आहे 1,86,000. आणि ॲक्रूड एक्सपेन्सेस आहेत 43,000. ओके. आता आपण जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली होती, जो काही असेट्स अँड लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिले होते त्याच्यावरून आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 1/4/2023चं तयार केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने 31/3/2024चं केलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स काढायला लागेल किंवा याच्यावरून आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स काढता येईल. ओके. तर आपण अगोदर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करू आणि कॅपिटलचा बॅलन्स किती येतोय तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. ओके. असेट साईडची टोटल येते 7,00,000. ती 7,00,000 आपण क्रेडिट साईडला लायबिलिटी साईडला ॲज इट इज घेणार आहोत. आणि मग आपला कॅपिटलचा बॅलन्स येईल. कॅपिटलचा बॅलन्स काढण्यासाठी आपल्याला हे जे 7,00,000 आहेत त्याच्यातून वरती ज्या काही लायबिलिटीच्या रकमा आहेत त्या वजा कराव्या लागतील. 1,65,000 वजा करावे लागतील आणि त्याच्यानंतर 35,000 वजा करावे लागतील. आणि आपला मग कॅपिटलचा बॅलन्स येतोय हा 5,00,000. त्याचप्रमाणे आपण क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर आहे ते सुद्धा क्लोज करणार आहोत आणि कॅपिटलचा बॅलन्स किती येतोय तो आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तर
असेट साईडची टोटल आहे 9,32,000. 9,32,000. ती ॲज इट इज आपण लायबिलिटी साईडला घेणार आहोत. 9,32,000 आणि ह्या 9,32,000 मधून वरती ज्या काही लायबिलिटीज आहेत त्याचे बॅलन्सेस आपण वजा करणार आहोत. त्यामुळे 9,32,000 वजा 1,86,000 वजा 43,000 आणि कॅपिटलचा बॅलन्स आला 7,03,000. तर आपल्याला इथं कॅपिटलचे दोन्ही बॅलन्सेस मिळालेले. ओपनिंग कॅपिटल आलेलं आहे 5 लाख आणि क्लोजिंग कॅपिटल आले 7,03,000. ओके. आता आपण इकडं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस चा फॉर्मॅट इथं घेतलेला आहे. या फॉर्मॅटनुसार आपण सुरुवातीला कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स घेतो. त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये जे काही ड्रॉइंग झाले असतील ते ॲड करतो. त्याच्यानंतर काही वर्षभरामध्ये नवीन कॅपिटल व्यवसायामध्ये आणलं असेल तर ते लेस करतो. त्याच्यानंतर कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स लेस करतो आणि त्याच्यावरून ग्रॉस प्रॉफिट येतो की ग्रॉस लॉस येतो. ग्रॉस प्रॉफिट येतो की ग्रॉस लॉस येतो तो आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न. ओके. तर आताच आपण क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स काढलेला आहे 7,03,000. 7,03,000. त्याच्यानंतर ड्रॉइंग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ड्रॉइंग ॲड करत असताना आता इथं आपल्याला 2 प्रकारचे ड्रॉइंग दिलेले आहेत. एक कॅशच्या स्वरूपातलं ड्रॉइंग पण दिलेलं आहे आणि इन काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपातलं पण ड्रॉइंग दिलेलं आहे. तर इथं ड्रॉइंग जर आपण बघितलं तर इन कॅश किती आहे बघा. इन कॅश अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. इन कॅश 1,50,000. 1,50,000 आणि इन काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपात इन काइंड वा इन फॉर्म ऑफ गुड्स आपण म्हणू गुड्स म्हणू याला. गुड्सची अमाऊंट आहे गुड्सची अमाऊंट आहे 6,000 रुपये. ओके. 6,000 रुपये. आता ह्या दोन्हीची टोटल आपण टोटलला घेणार आहोत. तर ही येते 1,56,000. ओके. 1,56,000. ओके. 1,56,000. 7,03,000 मध्ये आपण 1,56,000 ॲड केले. अमाऊंट येते इज इक्वल टू 7,03,000 अधिक 1,56,000 अमाऊंट आली 8,59,000. ह्याच्यामध्ये जर वर्षभरात काही कॅपिटल आणलं असेल तर ते आपल्याला आता लेस करायचं आहे. आता इथे जर आपण लक्षात घेतलं तर नवीन जे काही कॅपिटल आणलेलं आहे ते वस्तूच्या स्वरूपात पैशाच्या स्वरूपात आणलेलं आहे. पण त्यांनी काही वैयक्तिक फर्निचर व्यवसायामध्ये आणलेलं आहे. त्या फर्निचरची अमाऊंट दिलेली आपल्याला 21,000 रुपये. लक्षात घ्या. ओके. हे 21,000 हे फर्निचरचे आहेत. हे आपल्याला वजा करायचे आहेत आणि त्याचबरोबर जो काही कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आहे तो सुद्धा याच्यातून वजा करायचा आहे. कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आता आपण फाइंड आउट केलेला आहे तो म्हणजे 5 लाख रुपये. ओके. 5 लाख. या दोन्ही गोष्टी वजा केल्यानंतर आपल्याला जर प्लसमध्ये फिगर मिळाली तर तो आपला प्रॉफिट असतो आणि मायनसमध्ये फिगर मिळाली तर आपला तो लॉस असतो. तर आपल्याला ड्रॉइंग ॲड केल्यानंतर फिगर मिळाली होती 8,59,000. त्याच्यातून ह्या दोन्ही फिगर म्हणजे 21,000 आणि मायनस 5 लाख हे वजा केल्यानंतर आपल्याला 3,38,000 एवढी रक्कम मिळाली. ही फिगर प्लसमध्ये असल्यामुळं आपण हा ग्रॉस प्रॉफिट आहे असं कन्सिडर करावं लागेल. आता आपल्याला काही गोष्टी किंवा काही खर्च आहेत ते याच्यातून वजा किंवा प्लस करावे लागणार आहेत. आणि मग आता इथं प्रॉफिट असल्यामुळं आपल्याला
हे विचारात घ्यावं लागेल, की जे आयटम येतील त्याच्यामुळे प्रॉफिट वाढेल की कमी होईल असा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला पहिली गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे आर-डी-डीची प्रोव्हिजन करायला सांगितली आहे. आर-डी-डीच्या प्रोव्हिजनमुळे प्रॉफिट कमी होतो. आर-डी-डी इज अ एक्सपेन्सेस आणि तो एक्सपेन्स असल्यामुळं आपला प्रॉफिट कमी होणार आहे. त्यामुळं आर-डी-डीच्या रकमेमुळं आर-डी-डीची रक्कम ही आपल्याला या प्रॉफिटमधून लेस करावी लागेल. ओके. तर आर-डी-डीची जी फिगर सांगितलेली आहे. ओके. आर-डी-डी आपण ही क्लोजिंग बॅलन्सवरती काढतो आणि आर-डी-डीची रक्कम आपल्याला सांगितलेली आहे. किती प्रोव्हिजन सांगितले? 5%. ओके. 5%. जर तुम्ही क्लोजिंग बॅलन्स बघितला तर क्लोजिंग बॅलन्स आहे 4,03,200 गुणुले 5%. ओके. गुणिले 5%. तर ही अमाऊंट येते ही अमाऊंट येते ही अमाऊंट किती येते? 18,450. 450. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आयटम जो लेस करायचा आहे. लेस करायचा आहे कारण एखादं व्यवसायाने कोणाला इंटरेस्ट दिला तर त्याच्यामुळं आपलं जो प्रॉफिट आहे तो कमी होतो. जरी तो इंटरेस्ट कॅपिटलवरती दिला म्हणजेच तो मालकाला दिला, त्यामुळे व्यवसायाचा प्रॉफिट कमी होणार आहे. त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीनं खर्च असतो. त्यामुळं हा सुद्धा इंटरेस्ट आपल्याला लेस करावा लागेल. ओके. 5,00,000 हे ओपनिंग कॅपिटल आहे. त्याच्यावरती आपल्याला 5% एवढा इंटरेस्ट द्यायचा आहे. 5,00,000च्या 25% म्हणजे सॉरी 1 मिनिटं. इंटरेस्ट ओके. 5,00,000च्या 5% म्हणजे 25,000 एवढा इंटरेस्ट पेड करावा लागेल. आणि त्याच्यानंतर जी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ओके. आता याच्यासाठी आपल्याला सेपरेट वर्किंग नोट करावी लागेल. कारण इथं फक्त इथं 2 म्हणजे फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स 69,000 आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जर बघितलं तर 69,000 आहे. त्याच्यानंतर फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स 90,000 आहे. याचा अर्थ हे फर्निचर 21,000 ने वाढलेलं आहे आणि हे 21,000 कशामुळे वाढलेलं आहे? तर मालकानं काही नवीन सॉरी त्याच्या घरगुती फर्निचर काही व्यवसायामध्ये आणलेलं आहे. त्याच्यामुळे तो फर्निचरचा बॅलन्स वाढलेला आहे. हे 69,000 आहे, हा ओपनिंग बॅलन्स आहे. हे 69,000चं जे काही फर्निचर आहे, हे व्यवसायानं पूर्ण वर्षासाठी वापरलेलं आहे. त्यामुळे ह्या 69,000 वरती आपण पूर्ण वर्षासाठी डेप्रिसिएशन चार्ज करणार आहोत. परंतु अ, हे जे वाढलेलं 21,000चं जे फर्निचर आहे, त्याच्यावरती मात्र पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज करता येणार नाही. ते ज्या तारखेला व्यवसायातून आलं, तिथून 31 मार्चपर्यंत आपल्याला किती महिने हे फर्निचर आपण वापरलं, त्याच्यानुसार त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. काही प्रॉब्लेममध्ये असं होईल, की तुम्हाला एखादी असेट जसं फर्निचर असेल किंवा बाकीची कोणतीही असेट असेल, त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलं असेल, पण ते फर्निचर किंवा ती असेट कधी खरेदी केली याची माहिती दिलेली नसते. मग या सिच्युएशनमध्ये फक्त आपण ओपनिंग बॅलन्स शीटला जे काही असेट आहे, तेवढ्यावरतीच आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो आणि जे नवीन वाढलेलं असेट आहे, ते असेट आपण 31 मार्चला घेतलेली आहे, असं कन्सिडर करतो. ओके.
पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे नवीन फर्निचर कोणत्या तारखेला व्यवसायामध्ये आलेलं आहे याची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. तर त्याची आपण वर्किंग नोट करणार आहोत. इथं आपण कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर सुरुवातीचा जो काही ओपनिंग बॅलन्स होता तो 69,000 आहे. ओके. 69,000 आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन पूर्ण वर्षासाठीच चार्ज करायचं आहे. त्यामुळं हे काही फार अवघड नाही. 69,000 गुणुले 10%. ओके. आणि मग ह्याची अमाऊंट येईल 6,900. ही डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे. ओके. आता नंतर जे ॲडिशनल फर्निचर आलेलं आहे ते 21,000चं आलेलं आहे आणि ते आलेलं आहे कधी आलेलं आहे? 1 जुलैला आलेलं आहे. 1 जुलै टू 31 सॉरी 31 मार्च. ओके. तर हे जे फर्निचर 21,000चं आहे ते व्यवसायामध्ये 1 जुलैला आलं आणि आता आपण 31 मार्चला त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करतोय. तर आपण एकूण किती महिने हे फर्निचर वापरलं हे आता आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आणि जर आपण हे विचारात घेतलं तर हे 9 महिने होत आहेत. ओके. हे होत आहेत किती? 9 महिने होत आहेत. 9 मंथ्स. मंथ्स. ओके. त्यामुळे आपल्याला ह्या 21,000च्या फर्निचरवरती पूर्ण वर्षासाठी डेप्रिसिएशन चार्ज न करता फक्त 9 महिन्यासाठी आपल्याला किंवा 9 महिन्याचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. ओके. फॉर 9 मंथ्स ओन्ली. ओके. तर याचं कॅल्क्युलेशन 21,000 गुणुले 10% गुणुले 9 भागिले 12. जेवढ्या महिन्यासाठी तुम्ही वापरलं तेवढ्याच महिन्याचा विचार करायचा. आता इथं भागिले 12 का केलेले आहेत? कारण वर्षात 12 महिने असतात. त्यामुळे भागिले 12 केलेले आहेत. आणि याच्यावरून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येते 1575. ओके. आणि ह्या दोन्हीची टोटल केल्यानंतर अमाऊंट येते 8,475. ओके. तर फर्निचरवरती जे काही डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायला सांगितलेलं आहे ते फर्निचरचं डेप्रिशिएशनची अमाऊंट आपल्याला मिळाली 8,475. ही एक महत्त्वाची आपण म्हणू की ॲडजस्टमेंट आहे. व्यवस्थित समजावून घ्या. इतर प्रॉब्लेममध्ये सुद्धा किंवा सिंगल एंट्रीच्या कन्व्हर्जन मेथड असेल किंवा प्रोफेशनल अकाउंट्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा या ॲडजस्टमेंटचा काही वेळा तुम्हाला विचार करावा लागतो. त्यामुळं डेप्रिसिएशनची अमाऊंट मिळाली 8,475. आणि या तिन्हीची टोटल केली तर ती अमाऊंट येते 51,975. ओके. 51,975. आता इथं सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो की येणारी अमाऊंट ही प्लस येते की मायनस येते. जर प्लस असेल तर नेट प्रॉफिट, मायनस आली तर नेट लॉस. एवढं लक्षात ठेवा. 3,38,000 मधून आपण 51,975 वजा केले आणि आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 2,86,025. ही प्लसमध्ये अमाऊंट आहे. त्यामुळं ही जो काही अमाऊंट मिळाली हा आपला नेट प्रॉफिट आहे. लक्षात ठेवा. ओके. चला ठीक आहे. धन्यवाद.